हॅलो मंडळी, कशा आहात? माझे नाव ज्योती. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहे बट्टी. बट्टी म्हणताच आलं ना तोंडाला पाणी. बाहेरून कडक, आतून मस्तपैकी नरम, अशा प्रकारे बट्टी करून बघायची ना. चला मग आता रेसिपीकडे वळू. दिसते ना खुसखुशीत मस्तपैकी. चला मग आता बनवू. एक छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं. तिच्यामध्ये 1 चम्मच अख्खे धने हे चवीला भरपूर छान असतात आणि बट्टीमध्ये भरपूर छान लागतात. आणि 1 चम्मच शोप घ्यायची. शोपने बट्टीला भरपूर टेस्ट छान येतो. आणि 1 चम्मच ओवा घ्यायचा. ओवा हा आपल्या डायजेशनसाठी भरपूर छान असतो. 1 चम्मच जिरे घ्यायचे आणि चला मग मिक्सरमध्ये जाड मोठं फिरवून घ्यायचे. मिक्सरचं भांडं खोलताच असा सुगंध दरवळतोय ना घरामध्ये. जास्त आपल्याला भुकटी वगैरे नाही करायची आहे. फक्त आपल्या शोपचे 2 तुकडे झाले, भरपूर झालं. आपल्याला बट्टीचे पीठ मळायसाठी एक ताट किंवा बाऊल घ्यायचं आहे. तिच्यामध्ये आपलं जे बट्टीचं पीठ आपण दळून आणलं आहे ते आपण 3 वाट्या घेते मी इथं. बट्टीचे पीठ तुम्ही गिरणीवर दळून आणायचे. त्याला फक्त एवढंच की त्यांना सांगायचं की हे बट्टीचे पीठ आहे, जाड दळून द्या. आपण जे मिक्सर जारमध्ये सारण दळून घेतलं आहे ते टाकून द्यायचे बट्टीच्या पिठामध्ये. 1 चम्मच मीठ घ्यायचं, 1/4 चम्मच हळद, खाण्याचा सोडा टाकायचा. बघू शकता तुम्ही खाण्याचा सोडा टाकला आहे मी. त्याला खाता सोडा पण म्हणतात. आणि मोहन देण्यासाठी मी इथं 1.5 पै तेल घेतलं आहे. त्याला टाकून चांगल्यापैकी त्याला चोळून घ्यायचं, मोहन देऊन द्यायचे. मोहन दिल्यामुळे अशा केल्याने बट्ट्या आपल्या खुसखुशीत होतात आणि खायला पण टेस्टी लागतात आणि दिसायला पण छान दिसतात. हळदमुळे बट्टीला भरपूर छान कलर येतो आपल्या. असं मस्त छानपैकी चोळून घ्यायचं पीठला आपल्या, रब करून घ्यायचं. आता भिजवण्यासाठी आपलं बट्टीचं पीठ तयार आहे. चला मग हलक्या हाताने आपलं पीठ मळून घ्यायचं. आपण आता बट्टीचा डो मस्त सॉफ्टपैकी तयार करून घेऊ. अशा पद्धतीने तुम्ही बट्टी बनवून बघा, भरपूर छान लागते. खायला पण भरपूर चविष्ट लागते. तुमची बट्टी नक्की छान बनेल अशा पद्धतीने केल्यानंतर. आणि बट्टीला काही जास्त वेळ लागत नाही बनवायला. पोळ्याला तरी लाटावं लागतं. बट्टीचे कणिक आता मळून तयार आहे. चला मग त्याचे आता हलक्या हाताने गोळे तयार करून घेऊ. गोळे हे दाबून वगैरे तयार नाही करायचे, हलक्या हाताने करायचे. मग ते फुलताना छानपैकी आणि मध्ये पण त्याची जाळी तयार होते आणि लवकर आपली बट्टी फुलून तयार होते. आपले गोळे तयार आहे. मी इथं 4 गोळे बनवले. इडलीचं भांडं घ्यायचं. तिच्यामध्ये आपण बट्टी वाफवू. 1.5 ग्लास पाणी टाकायचं. इडलीच्या पाण्यामध्ये अर्ध्या लिंबाची काप टाकायची. आपले भांडे काळे नाही पडत. इडलीचं भांडं नसेल तर कढई घ्यायची. कढईवर चाळणी ठेवायची आणि तिच्यावर मग वाफवून घ्यायचे. इडलीच्या पात्राला तेल लावून घ्यायचं आणि तिच्यामध्ये गोळे ठेवून द्यायचे आपले बट्टीचे. आपली बट्टी चांगली फुलते त्याच्यामुळे मधलं जे पात्र असतं इडलीचं ते काढून घ्यायचं आणि तिसरं पात्र ठेवून त्याला तेल लावून आपण आपली बट्टी ठेवू. आता गॅस ऑन करू आणि आपलं इडलीचं पात्र ठेवू. 15-20 मिनटं आपली बट्टी आपण वाफवू. 15-20 मिनटं झालेले आहे. हे बघू शकता तुम्ही आपली बट्टी इथं. बोटाने दाबून बघू. बोटाने नाही समजलं तर मग आपण एक चाकू घ्यायचा आणि चाकू टोचून बघायचा. आता चाकू जर पूर्ण क्लीन निघाला तर आपली आता इथं बट्टी झाली आहे. हे बघू शकता तुम्ही. इथं आपली बट्टी रेडी आहे, बघू शकता. चला मग आता गॅस बंद करायचा आणि आपली बट्टी आपण काढून घेऊ. आता गॅस बंद केलं आहे मी. चला मग आता आपली बट्टी कापून घ्यायची. अशा स्लाईडमध्ये अशा पद्धतीने तुम्ही कराल ना तर बघा असे मस्त स्लाईड पडत आहे. मस्तपैकी दाणेदार बट्टी झाली आहे आपली. मोडतात असे दाणे निघत आहे बट्टीचे. हे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने. आता आपल्या सगळ्या बट्ट्या कट केल्या मी. चला मग गॅस ऑन करायचा. कढई ठेवायची. आपण तेल टाकू तळायला बट्टी. आता तेल तापलं आहे आपलं. आपण सगळ्या बट्ट्या तळून घेऊ. चांगला खरपूस तळून घेऊ आपण मस्तपैकी. चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत. बघू शकता आलटी पलटी मारते. बघा कसा मस्त कलर आला आहे ना. चला मग आता आपल्या बट्ट्या तळून झाले आहे, काढून घ्यायच्या. आता दुसऱ्या बट्ट्या पण तशाच तळून घेणार आहे मी. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा. चलो बाय.